नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभाग मनपा अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण पाहू शकता ही संपूर्ण माहिती तुमच्यासमोर आहे. याची लिंक तुम्हाला जाहिरातीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओच्या खाली. तिथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघू शकता ही जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. पुणे महानगरपालिका, ज्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमेंट करून. त्या महानगरपालिकेची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. तर बघा, ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये तुमची परीक्षा होणार नाही, थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. यामध्ये परीक्षा आणि इंटरव्ह्यू होणार नाही. काही पदांसाठी इंटरव्ह्यू होईल, जी की स्पेशलिस्टची पदं आहेत त्यांच्यासाठी. बाकी पदांसाठी मात्र इंटरव्ह्यू आणि परीक्षा नसते. तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती, अनुभवावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्यामध्ये NHM अंतर्गत या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची यामध्ये ही पदं प्रत्येक महिन्याच्या 11 महिने 29 दिवसाच्या कॉन्ट्रॅक्टवरती भरली जातात. तर पहा, पहिल्यांदा जी पदं आहेत ती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आहेत. काही पदं जी आहेत या ठिकाणी आपण बघूयात, जी की स्पेशलिस्टची पदं आहेत. पहिल्यांदा बघा, बालरोग तज्ज्ञ, भूलत तज्ज्ञ, त्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS आणि या ठिकाणी बॉन्डेड कॅन्डिडेट MBBS जे आहेत त्यांच्यासाठी असणार आहेत. MBBSची 14 जागा या ठिकाणी आहेत. पब्लिक हेल्थ मॅनेजर MBBSसाठीच या ठिकाणी हे देखील पद आहे. त्यानंतर बघा, दंतरोग तज्ज्ञ आहे. आता जी महत्त्वाची पद आहे ती म्हणजे स्टाफ नर्स. याच्यामध्ये 9 जागा आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 20,000 प्रति महिना पेमेंट या ठिकाणी भेटणार आहे. तुमचं GNM झालं आहे किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. यामध्ये पहा, अजसाठी 1 जागा आहे, विमा प्रसाठी 2 जागा आहेत, इमावसाठी 1 जागा आहे आणि अराखीवसाठी 5 जागा आहेत. यामध्ये सर्व कॅन्डिडेट अप्लाय करू शकतील अराखीवमध्ये, आणि बाकी कॅन्डिडेट या ठिकाणी या कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांना देखील त्यामधून अप्लाय करता येणार आहे. तर हे रिझर्वेशन नुसार वॅकेन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. टोटल 9 वॅकेन्सी स्टाफ नर्ससाठी आहेत, तुमची GNM किंवा BSc नर्सिंगसाठी. आता बघा, ANMच्या देखील वॅकेन्सी आहेत. 19 वॅकेन्सी ANMसाठी. सर्वात जास्त या ठिकाणी ANMसाठी जागा निघत नाहीत. बरेच जण ANMसाठी म्हणजेच आरोग्य सेविका या पदासाठी वॅकेन्सी विचारत असतात. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ANM झालेलं पाहिजे, MNCकडं रजिस्ट्रेशन पाहिजे. तर याच्यामध्ये पहा, अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत, इमाप्रसाठी 1 जागा आहे, इमाओसाठी 6, अराखीवसाठी 10. अशा पद्धतीने या ठिकाणी 18,000 पर मंथ पेमेंट आरोग्य सेविका या पदासाठी असणारे 19 वॅकेन्सी भरले जात आहेत. त्यानंतर बघा, फार्मसिस्टसाठी देखील 5 वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. 17,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असेल. D फार्म झालं आहे, B फार्म झालं आहे किंवा M फार्म झालेला आहे आणि फार्मसी काउन्सिलकडे नोंदणी आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. इथं पहा, कॅटेगरी वाईज वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी देखील 6 वॅकेन्सी निघालेली आहेत. प्रति महिना 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील आहे. तुमचं 12th पास प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधून असणं गरजेचं आहे. तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज इथं वॅकेन्सी देखील पाहता येतील. त्यानंतर बघा, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत या ठिकाणी अजून पोस्ट आहेत. NHM अंतर्गतच हा देखील कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय, MO मेडिकल कॉलेजेस, MBBSसाठी वॅकेन्सी आहेत. त्याच्यानंतर पहा, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक STSची देखील पोस्ट निघालेली आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. EWSसाठी मात्र फक्त या ठिकाणी एकच वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. एनी ग्रॅज्युएशन पाहिजे फक्त तुम्हाला या ठिकाणी. टायपिंग इंग्लिश 30-40 या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर तुम्ही STS या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर अजून पहा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी इथं देखील 3 वॅकेन्सी आहेत. क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत इथेही 17,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. याच्यामध्ये तुमचं BSc पदवी मात्र मागितलेली आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी, आणि शासन मान्य संस्थेकडील DMLT कोर्स तुमचा असणं गरजेचं आहे. MSIT वगैरे या ठिकाणी पाहिजे. लॅब सहाय्यक कामाचा अनुभव देखील त्यांनी मागितलेला आहे. इथं तुम्हाला अजसाठी 1, SEBCसाठी 1 आणि आराखीवसाठी 1 अशा पद्धतीने 3 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर बघा, TB हेल्थ विजिटर यासाठी देखील 2 वॅकेन्सी इथं आहेत. इमाओसाठी 2 वॅकेन्सी आहेत. EMSW तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. 1 वर्षाचा अनुभव या पदासाठी पाहिजे. प्रतिमा 15,500 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. तर अशा पद्धतीने ह्या सर्व पोस्ट आहेत. यांच्यासाठी तुम्हाला
ऑलरेडी ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत. 15/9/2025 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत. कुठे ॲप्लिकेशन करायचे आहेत पहा. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, 2रा मजला, आवक-जावक कक्ष येथे विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचे आहेत. त्याचा नमुना अर्ज तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. तर डायरेक्टली तिथे ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहेत. बघा, ज्या पेशलिस्टच्या जागा आहेत त्यांच्यासाठी ही सिलेक्शन प्रोसेस आहे. मात्र इतर सर्व जी पद आहेत जसं की स्टाफ नर्स आहे, ANM आहे, फार्मासिस्ट आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक आहे, TB विजिटर आहे, तर यांच्यासाठी गुणांकन पद्धत आहे. म्हणजे शेवटच्या वर्षाचे मार्क्सचे या ठिकाणी 50% गुण धरले जाणार आहेत. उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे एक्स्ट्रा 20 गुण तुम्हाला दिले जाणार आहेत. आणि संबंधित पदाशी निगडीत तुम्हाला अनुभव असेल तर एका वर्षासाठी 6 गुण असे जास्तीत जास्त 30 गुण दिले जाणार आहेत. अशी मिळून 100 गुणांची मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे ते केलं जाईल. तर बघा, संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये तुम्हाला इथं पाहायला भेटेल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा PCMC महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती देखील उपलब्ध आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद.